नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीके चे 20 प्रश्न पाहणार आहोत जे की तुम्हाला जिल्हा न्यायालय भरती, शिपाई हमाल आणि लिपिकसाठी जे की उपयुक्त ठरतील। तर चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे, संगाई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ए आसाम, बी नागालँड, सी मणिपूर, डी मिझोराम। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो। तुमचे योग्य उत्तर आहे सी मणिपूर। पुढील प्रश्न आहे, राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ए जळगाव, बी औरंगाबाद, सी बुलढाणा, डी यवतमाळ। उत्तर आहे सी बुलढाणा। पुढील प्रश्न आहे, आसिम मुनीर कोणत्या देशाचे सेना प्रमुख बनले आहे? ए बांगलादेश, बी अफगाणिस्तान, सी पाकिस्तान, डी श्रीलंका। तुमचे योग्य उत्तर आहे सी पाकिस्तान। पुढील प्रश्न आहे, संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुळचा आश्रम कुठे आहे? ए शेगाव, बी नागपूर, सी गोंदिया, डी मोझरी। तुमचे योग्य उत्तर आहे डी मोझरी। पुढील प्रश्न आहे, अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? ए कोळसा, बी निऑन, सी युरेनियम, डी हेलियम। योग्य उत्तर आहे सी युरेनियम। पुढील प्रश्न आहे, याकूब मेनन या बॉम्बस्फोटातील आरोपीस कुठे फाशीची शिक्षा दिली गेली? ए ऑर्थर रोड जेल, बी एरवडा जेल, सी नागपूर जेल, डी तिहार जेल। योग्य उत्तर आहे सी नागपूर जेल। पुढील प्रश्न आहे, रिकामी जागा या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत? ए जंजिरा, बी कर्नाळा, सी रायगड, डी कोंढाणा। उत्तर आहे सी रायगड। पुढील प्रश्न आहे, ना. धो. महाधोर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते? ए उद्योग, बी शास्त्रज्ञ, सी अभिनय, डी साहित्य। तुमचे योग्य उत्तर आहे डी साहित्य। पुढील प्रश्न आहे, ऑपरेशन फ्लड योजना कशाशी संबंधित आहे? ए पूर नियंत्रण, बी पूर व्यवस्थापन, सी वाढीव दूध उत्पादन व संकलन, डी वाढीव अन्न उत्पादन। तुमचे योग्य उत्तर आहे सी वाढीव दूध उत्पादन व संकलन। पुढील प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कुठे आहे? ए हिसार, बी पुणे, सी राहुरी, डी दापोली। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे ए हिसार। पुढील प्रश्न आहे, भारतातील केंद्रीय नारळ संशोधन संस्था कुठे आहे? ए गुजरात, बी पश्चिम बंगाल, सी केरळ, डी महाराष्ट्र। तुमचे योग्य उत्तर आहे सी केरळ। पुढील प्रश्न आहे, एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ए चंद्रपूर, बी नागपूर, सी अकोला, डी नाशिक। तुमचे योग्य उत्तर आहे डी नाशिक। पुढील प्रश्न आहे, द अनटचेबल्स या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ए महात्मा फुले, बी बाबासाहेब आंबेडकर, सी वी रा शिंदे, डी रा र डोंगरे। तुमचे योग्य उत्तर आहे बी बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न आहे, हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? ए तहसीलदार, बी उपजिल्हाधिकारी, सी जिल्हाधिकारी, डी यापैकी नाही। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे ए तहसीलदार। पुढील प्रश्न आहे, तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? ए सह्याद्री, बी अरवली, सी निलगिरी, डी विंध्य। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। तुमचे योग्य उत्तर आहे सी निलगिरी। पुढील प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशातील मोगला बंदराचा विकासासाठी योजना सुरू केली आहे? ए म्यानमार, डी इंडोनेशिया, सी बांगलादेश, डी मालदीव। तुमचे योग्य उत्तर आहे सी बांगलादेश। पुढील प्रश्न आहे, एलपीजी सिलेंडर मधून गॅस गळती होत असताना दुर्गंध कशामुळे येतो? ए प्रोपेन, बी ब्युटेन, सी इथिल मेरकॅप्टन, डी यापैकी नाही। उत्तर आहे सी इथिल मेरकॅप्टन। पुढील प्रश्न आहे, जागतिक हिवताप दिवस केव्हा साजरा केला जातो?
ए 22 एप्रिल, बी 25 एप्रिल, सी 12 मे, डी यापैकी नाही। योग्य उत्तर आहे बी 25 एप्रिल। पुढील प्रश्न आहे, माणसाचा डोळा किती मेगापिक्सलचा असतो? ए 576, बी 200, सी 300, डी 2000। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्कोर किती आला ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा। व्हिडिओचे शेवटचे योग्य उत्तर आहे ए 576। पुढील प्रश्न आहे, गर्भलिंग कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? ए 1994, बी 1996, सी 1998, डी 2000। तुमचे योग्य उत्तर आहे ए 1994। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुमचा स्कोर किती आला ते सुद्धा नक्कीच सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।